सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। पक्षामध्ये म्हणा, गटांमध्ये म्हणा किंवा युतींमध्ये, पण तयारी जोरदार सुरू आहे। बैठका होत आहे, चर्चा होत आहे, सभा होत आहे, सर्व होत आहे। चर्चा अतिशय जोरामध्ये सुरू झालेली आहे। आता याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आमच्या सूत्रांनुसार एक बातमी समोर आलेली आहे। आचारसंहिता याच महिन्यामध्ये अर्थातच सप्टेंबरच्या शेवटी लागण्याची शक्यता दिसते, असं सूत्रांनुसार। अजून जाहीर झालेलं नाहीये, पण लवकरात लवकर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता दिसते। याचाच अर्थ असाही होतो की आगामी विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता दिसते। आता याबाबत सांगायचं झालं तर मागे एका कार्यक्रमामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलताना म्हणाले होते, पुढच्या आता 2 महिन्या निवडणूक आहेत ना, नोव्हेंबरमध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता दिसते। सर्वांचेच लक्ष हे आगामी विधानसभा निवडणुकीकडे दिसतंय आपल्याला। युतींमध्ये म्हणा, म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी असो, सर्वांचे लक्ष हे आगामी विधानसभा निवडणुकीकडे आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेले बदल, त्यामुळेच विधानसभा निवडणूक ही महत्त्वाची ठरते। आता जर आपण पाहिलं तर निवडणूक आयुक्त हे तयारीचा आढावा घेणार आहे, म्हणजे आज किंवा उद्यामध्ये तयारीचा आढावा घेणार आहे। पण त्यामध्येच मतमोजणी केंद्र असो, कायदा सुव्यवस्थेवर चर्चा असो, हे देखील होणार आहे। आता तसं पाहिलं तर सर्व युतींची तयारी झालेली दिसते, म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो किंवा पक्षांची असो। पण विधानसभा निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा भाग जागा वाटप, याचा फॉर्म्युला अजून कोणीही स्पष्ट केलेला नाही। ना महायुतीने केलेला होता, ना महाविकास आघाडीने केलेला आहे। अजूनही स्पष्ट झालेला नाहीये की जागा वाटपमध्ये काय फॉर्म्युला राहणार आहे, कोणत्या पक्षाला किती जागा राहणार आहे। आता या जागा वाटपेकडे सर्वसामान्य जनतेपासून सर्वांचेच लक्ष लागलेले की कोणत्या पक्षाला, आता पक्षांमध्ये भरपूर बदल झालेले, त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार या विधानसभा निवडणुकीमध्ये हे पाहणं सर्वांसाठी आवश्यक ठरणार आहे। व तसेच अजून एक महत्त्वाचा भाग, मुख्यमंत्री पदाचा चेहरा। दोन्ही युतीकडून, महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्ही युतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही स्पष्ट झालेला नाहीये। असंही असू शकतं की विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो काही निकाल लागणार आहे त्या निकालावर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतील। पण सध्या तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून जाहीर झालेला नाहीये। तर तुम्हाला काय वाटतं, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणती युती बाजी मारणार, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीसारखं सबस्क्राईब करा। धन्यवाद।